सुप्रभात मित्रांनो, तर चला बघूयात कुरकुरीत आणि खमंग अशी अळूवडी। त्यासाठी मी इथे अळूची पानं घेतली आहेत आणि त्याची देठं कापून घ्यायची आणि त्यांना स्वच्छ अशी धुवून घेऊन त्यांना वाळवून घ्यायची आहेत आणि लाटणीच्या सहाय्याने अशा प्रकारे लाटून घेऊन त्यांना बाजूला ठेवून द्या। आणि आपण आता बघणार आहोत त्याचं मिश्रण कसं बनवायचं। तर एका बाउलमध्ये 2 पळी बेसन आणि सोबतच मसाले घेतले आहेत। तर त्या मसाल्यांमध्ये मी घेतले आहे हळद, ओवा, तीळ, बडीशेप, धनेपूड, काश्मीरी मिरची पावडर, घरचा मसाला आणि हिंग। हे सर्व मसाले बेसनमध्ये टाकून घ्या आणि सोबतच चवीनुसार मीठ ही टाकून घ्या त्याच्यामध्ये। आता त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण टाकायचं, चिंचेचा कोळ आणि गुळाचं पाणी हे टाकून आपण सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घ्या। आपल्याला मिश्रण जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळही नको आहे। तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या मिक्सचरची कन्सिस्टन्सी अशी काही पाहिजे आहे आपल्याला। पुढे मी एक पान उलटे ठेवून त्याच्यावर हे मिश्रण लावून घेत आहे। हे मिश्रण आपण सर्व पानाला लावून घेणार आहोत, पण इथे आपण हे जास्तही नाही लावायचं जेणेकरून ते मिश्रण आपण रोल करताना बाहेर येईल, तर त्याची काळजी घ्यायची आहे। एका पानाला पूर्ण लावून झाल्यावर दुसरं पान मी इथे सुलट ठेवत आहे आणि त्यालाही अशाच प्रकारे मिश्रण लावायचे आहे आणि एक रोल बनवण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 पानं लागतील। आणि रोल करताना आधी एका बाजूने फोल्ड करायचं आणि मग दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचं आहे, जसं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। हलक्या हाताने मिश्रण लावून घ्यायचे आहे जेणेकरून ते पाने चिटकून राहतील आणि वाफवताना ते सुटणार नाहीत। आणि घट्ट असे एक रोल करून घ्यायचे आहे। दुसऱ्या बाजूला आपण एका चाळणीमध्ये पेपर फॉइल घेऊन त्याला ग्रीस करून घेणार आहोत आणि सोबतच जे अळूवडी आपण बनवणार आहे ती थोडीशी साईजने मोठी झाली आहे म्हणून त्याला आपण 2 पीसेसमध्ये कट करत आहोत। तुमच्याकडे जर मोठी चाळण असेल तर चांगलंच आहे, त्यासाठी कट करावं नाही लागणार। आता हे कट केलेले रोल्स मी वाफवण्यासाठी ठेवत आहे। पुढे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ज्याच्यावर आपण चाळणी ठेवून हे रोल्स वाफवून घेणार आहोत आणि त्याला घट्ट असं ढाकण लावून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटं स्टीम करायचं। आणि चेक करण्यासाठी त्यात टूथपिक किंवा चाकूच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो। तर हे रोल्स आपले इथे रेडी आहेत स्टीम करून। आणि हे रोल्स कट करण्याआधी आपण थंड करून घ्यायचे आहे आणि मीडियम स्लाइसमध्ये कट करायचे आहे। आपण यांना डीप किंवा शॅलो फ्रायही करू शकतो। इथे मी शॅलो फ्राय करणार आहे। तर एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी, तीळ व
कढीपत्ता घालून मी इथे फोडणी दिली आहे आणि ह्या फोडणीमध्ये मी स्लाइस केलेले अळूवड्या फ्राय करत आहे। ह्या वड्या एका बाजूने फ्राय होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते क्रिस्पी अशा होतील आणि नंतर त्यांना फ्लिप करून दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं। आपण इथे बघू शकता आपली वडी कुरकुरीत अशी गोल्डन ब्राउन झाली आहे एका बाजूने। आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी इथे रेडी आहेत अळूवडी। ह्या वड्या आपण टिफिन किंवा प्रवासासाठीही वापरू शकतो। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।